काय मी तुम्ही पटापट पोहे असता का? नाही बापूजी, माझे चणो उभं राहू शकते वाटत मला तर पूर्ण गोंड्यामध्येच बसून राहिलं. काही आहे का रात्रीचं आपल्या इथं? आहे. तुम्ही खाल्लं का रात्रीचं? होतं, पण एक पुत्र आला होता त्याने मांडलं. कुत्र्याने मांडलं तुम्हाला ठेवलं का? नाही ठेवलं. तुम्ही खाल्लं असल्या मला काय माहिती. तुम्ही एक काम करा, बनवून घ्या ना आजचा दिवस. पहिली एक काम करा ना, सांगा ना. पोहे बनवा, थोडस खाऊन घेईन. पोह्यानं माझं पोट फुगल. आता मला त्या तुम्ही लोक नाही, मला भूक लागली, तुम्ही बनवा ना. उलटे होईल मला पोहे खाल्ले तर. मी बनवा तुमच्या पप्पाचा लवकर. हे का म्हणला? जमलं माझा माझ्या आई वडील काही येत नाही तुमच्याकडे खायला. या घरामध्ये कमाई माहिती कमाई मीठ, कापूस मीठ, धान पिकवतं मीठ, गहू पिकवतं मीठ. मी करणार माझा नवरा अरे भाड्या आता नाही म्हणली पण आता बघतो. अरे करीन आपल्या नवऱ्याचा करीन भाड्या. पण माझ्या बापाचं नाव नाही करायचं, तुला सांगते मी. माझ्या आई वडिलांचं नाव नाही करायचं. म्हणजे माझ्या आई वडिलांचं नाव नाही करायचं तू. अरे बंद्याचं असं चला 15 दिवस झाले आणि पण मी पण इकडंच आहो. अरे घरी गेलो नाही, पण बाबूजी म्हणणं पडलं की महाराजी तुम्ही जा घरी, कारण तुमच्या बदलीवर कोणीतरी मी ठेवी. कारण 2 दिवस झाले पत्नीची आई फोन बंद आहे आणि लागते पण उचलत नाही. घरी काय झालं असं का नाही होऊ शकते, कधी ताप आहे कधी धोका आहे म्हणून.
बरोबर प्रकाश मावळे त्यांचं घर रस्त्यावर आहे. त्यांना पण विचारून पाहतो घरी की आई खात आणि घरचे विचार कसे आहे काय, कारण जीवात जीवतो नाही बांधणार माझ्या महाराज साहेबजी. बोला काय म्हणतात. नमस्कार. नमस्कार. अजिबी आता 15 महिना झाला माझी ड्युटी बदलली वजले आणि 2 दिवस झाले पत्नीचा फोनच न लागू लागला. फोन ऐकला का सिमिटही झालं म्हणून मला काही वातावरण झालं नाही झालं म्हणून 2 गोष्टी विचारतो मला मावळे साहेबाला. मला 2 हप्त्यापासून तुम्ही गावात बी नाही दिसले. गावात बी नाही दिसले. अरे बाबा तुम्ही गावात होतोच नाही ना, कसा दिसणार. काय करता साहेब तुम्ही आपल्या ड्युटीवरती जाता आणि ह्या तुमच्या ड्युटी कशी आहे घरची. म्हणजे आता तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले हो. म्हणजे असं काय झालं आमच्या घरी पण तुम्ही गेल्या तरीपासून असा रात्र दिवस त्या तेरा भाऊ. नाही तुम्ही खोटं बोलता. अशा होऊ शकत नाही म्हणा, कारण की माझी बायको स्वाभाविक आहे. साहेब असं होणार नाही. शिक्षित आहे. मी खोटं बोलणार नाही. मी आपल्या प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं. 15 दिवसापासून एक्स्ट्रा तुमचा भाऊ घरामध्ये नाही आहे. म्हणजे बाहेर आहे. चिच्ची भाकर विजय शिंदे. अरे 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 त्याच्या घरापर्यंत म्हणजे तुम्ही खरं बोलत आहे. तुम्ही खरं बोलत आहे. मी काय खोटं सांगेल का. ते काही ठिकाणी घरी जातो आणि नंतर तुमच्याकडे येतो. खोट्या बाबाचा म्हणता का मला खोट्या बाबा नाही यावं. मला वाटलं गॅरंटी राही त्या जमान्यात पत्नी राहो जसा भाऊ आई वडील आणि पत्नी पण कोणी पत्नी सासू सासऱ्याचा सांभाळ करते, घराचा सांभाळ करते. बांधवानो कोणी नाही करू शकत. म्हणून लवकरच आलं. महिन्यालाच येणार होतो मी महिन्यालाच येणार होतो. पण मला त्याला 15 दिवस पहिले पाहून घ्या. 15 दिवसातच कशी काय हाल आहे का नाही. कशी काय हालचाल. छान आहे ना. छान आहे. आणि माझ्या भावाचे की तुमचा भाऊ गेला होता तिकडे बाहेर फिरायला. तिथं फिरत राहा सकाळपासून. म्हणजे तू शेतात गेलास का. अहो शेतातून घेतात तिकडून आला फ्रेश वगैरे झाला आणि बाहेर गेला तो फिरायला. असं का. शिला शिला मी जसा गावात आलो मला मावळे साहेबांना सांगितली की मावळे साहेब माझ्या घरची कशी काय हालचाल आहे. त्यानं मला पूर्ण सांगितली म्हणून तुला विचारायला आलो मी. शिला काय म्हणता. तुझ्यावर माझा खूप विश्वास होता. कारण माझी बायको स्वाभाविक आहे, सुशिक्षित आहे आणि शहाणी पण आहे. आणि तू काय केलंय. काय केलं म्हणजे मी काय केलं हो. माझ्या भावाला मारलं तू हकलून दिलं. तुला शरम नाही वाटली का. आपला मान का दान का. आपला पती शाहीर आहे, आणखी बँकेमध्ये नोकरी आहे. त्याची विजय कशी राखायची काय राखायची हे समजली कशीला तू. अहो नाही मारली. काही केलं तरी झाली असेल. तू माझा भाऊ राव पहिले. तुझा भाऊ बाहेर गेला तिकडे फिरायला. मागे फिरू का मी घरातली कामं टाकू. बरं जाऊ का मी. तुला माहित आहे का कुठे गेला तो. मला माहित नाही. तुला माहित नाही. कुठे गेला होता. बरं शाळेमध्ये गेला असं तिकडे मुलांमध्ये खेळत वगैरे. कारण इतवार आहे कारण सुट्टी असेल ग्राउंड मध्ये की 12वी जाऊन पाहतो. जाऊन बघा तुम्ही.
जा जाऊ दे मला शाळेच्या घरामध्ये मुलं तर दिसते पण ह्याना दिसू लागला परमेश्वरा हा कुठे गेला असल कारण म्हणजे भावानं तर असं सांगितलं की 15 दिवसापासून गायब आहे तिकडेच राहते कुठे जाते काय जाते आणि अल्बोल होते आणि भजनाला पण तो वाटतो मायो विठ्ठल भाऊ 5 किंवा 10 मिनिटं बस 10 मिनिटं सुनायला लागला थोडी कोण दिसत आहे बा आणि दिसत आहे त्याच्या वाणीस कोणता अरे 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 काय हालत केली रे तू तुला तार ते काय कपडे घेतलं ते कपडे कसे सोनिया कभी बंधन चुरा लिया कभी दामन चुरा लिया कभी बंधन चुरा लिया दामन चुरा लिया कैसा
नैवेद्य भाऊ आहे हा दगड आहे मला माझी सोडून या कसा लागला पिसा तमाशाचे ठेकेदार दादाजी माझे मित्र याच्याकडून 151 रुपये धन्यवाद गोंदा तुझ्यासाठी बायको अकलीन मग तुला अकलीन नाही तर हे लोक 5 मिनिट गेली कुठे का सकता काय झालं खरं खरं सांगतो अडकन का झालं का नाही